स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकत्र लढणार महायुती। पण भाजपाने शिंदेच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईकांना निवडणूक प्रभारी करून काय दर्शवलं? ठाण्याच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा महापौर हवाय की काय? निवडणूक आयोगाने कालच निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय, दुपारी फुटली आहे। जिल्ह्यात यापुढे प्रत्येक निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकलेला दिसेल। कोकणात देखील वैभव खेडेकरांकडून रवींद्र चव्हाणांसमोर योगेश कदम विरोधात फुंकलं रणशिंग। गेले अनेक वर्ष एका विशिष्ट पक्षाची सत्ता आहे। महायुती एकत्र लढली तर शिवसेना विरुद्ध भाजपा अशी तर निवडणूक होणार नाही ना? आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती की शिवसेना विरुद्ध भाजपा, जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये। नमस्कार, महासागर मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आपण पाहताय महासागर न्यूज। ठाणे पालघर मध्ये शिंदेना आव्हान दिल्यानंतर गणेश नाईक यांनी नवी मुंबईकडे आता ताकद लावायला सुरुवात केली आहे। शिंदेच्या बालेकिल्ल्यात भाजपाकडून गणेश नाईक यांना स्थानिक स्वराज्य निवडणुकीची घोषणा होताच निवडणूक प्रभारी म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपा ताकद तर लावत नाही ना, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। शिंदेच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा महापौर हवा या उद्देशाने की काय भाजपा आता शिंदेच्या बालेकिल्ल्यात आपली ताकद लावत आहे। निवडणुकांमध्ये महायुती म्हणून जरी निवडणूक लढवली तरीही महायुती अंतर्गत हेवेदावे दिसत आहे। कोकणात देखील भाजपा आपली ताकद लावत असून कोकणातही महायुतीचा नवा राजकीय वादाचा अंक पाहायला मिळतोय। मनसेतून भाजपामध्ये गेलेले वैभव खेडेकरांकडून प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या समोरच गृहमंत्री योगेश कदम यांच्या विरोधात रणशिंग फुंकलंय। जिल्ह्यामध्ये यापुढे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाचा झेंडा फडकलेला दिसेल, असा शब्द खेडेकरांनी रवींद्र चव्हाण यांना दिला। या ठिकाणी देखील महायुती असा शब्द न वापरता त्यांनी जाणून बुजून पक्षाचा उल्लेख केला। दापोली विधानसभा क्षेत्रात कोट्यावधीचा निधी रवींद्र चव्हाण यांनी दिलाय, मात्र त्याचं श्रेय दुसऱ्या नेत्यांनी घेतलं, अशा शब्दात यांनी योगेश कदम यांच्यावरती अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे। त्यामुळे कोकणात देखील स्थानिक धुसफूस कोणत्या पातळीला जाणार हे पाहणं या ठिकाणी गरजेचं ठरणार आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकामध्ये महायुती एकत्र लढली तरीही प्रत्येक पक्ष आपलाच महापौर असावा यासाठी तर काम करते की काय, हा देखील प्रश्न या ठिकाणी पडतोय। जिथे जिथे शिंदेचा बालेकिल्ला आहे तिथे तिथे भाजपा देखील जोर लावत आहे। त्यामुळे महायुतीत एकत्र लढणाऱ्या पक्षांना आपापसात टक्कर देणारे नेते आता पक्षश्रेष्ठींकडे लोटांगण घालताना लवकरच दिसतील, यात काही शंका नाही।